अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज इद्राज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। आजचा टॉपिक हा आहे की अमेरिकी सरकारने जे आता ट्रम्प सरकार हे आलेलं आहे, ट्रम्प सरकारने किंवा जे टॅरिफ हा जो मुद्दा आहे जग प्रसिद्ध आता सगळीकडे बघतो आपण न्यूजपेपर ज्या ठिकाणी सोशल मीडिया आहे तर त्या ठिकाणी सर्वात मोठा मुद्दा झाला टॅरिफ लावला बा ट्रम्प या सरकारने ट्रम्प लावला नेमकं हा ट्रम्प नेमकं काय अमेरिका बघता 1492 या साली क्रिस्टोफर कोलंबस या महान वैज्ञानिकाने खलासाने अमेरिका या देशाचा शोध लावला। त्याचप्रमाणे अमेरिकेला 1776 साली तो ब्रिटिशांच्या ज्याप्रमाणे युरोपचे काही देश जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी राज्य करण्यासाठी आपापला आक्रमण देशावरती गाजवून तिथली सत्ता आपल्या हाती घेऊन त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण ब्रिटिशांचे राज्य आपल्यावरती होते त्याचप्रमाणे युरोपीय खलिसांचे राज्य अमेरिका या देशावरती होता। आणि हा 2025 या साली जगातला सर्वात बलवान देश जर म्हटला गेला अमेरिका आहे। सर्वात मजबूत अर्थव्यवस्था ही अमेरिकेची। तर मग ट्रम्प सरकारनं नेमकं टॅरिफ म्हणजे नेमकं काय लावलं ते याचं आपण हे घेतो। टॅरिफ म्हणजे काय, ज्यावेळेस एक देश दुसऱ्या देशाकडून सामान घेतं की बा त्या वस्तू आपल्याकडे येतात आणि त्या वस्तूवरती जो चार्जेस लावलेला जातो त्याला आजच्या वेळेला टॅरिफ असा हा म्हटला जातो। कारण ट्रम्प ह्या सरकारचं असं म्हणणं आहे की बा अमेरिकेमध्ये ज्या वस्तू उत्पन्न होतात आहे तर त्या वस्तू अमेरिकेतच जास्त प्रमाणात उत्पादन करून आणि तिथल्याच लोकांना एक तर त्या तिथल्या स्वस्तात मस्त तिथल्या लोकांना त्या विकत घेतल्या गेल्या पाहिजेत ह्या उद्देशाने। कारण अमेरिका ही पण दुसऱ्यावरती अवलंबून आहे। ज्याप्रमाणे भारतातून युरोप देशातून कॅनडाकडून चीनकडून ज्या वस्तू आयात केल्या जात असतात तर त्या वस्तू तिथले मग लोकांची काय मानसिकता बा इकडच्या वस्तू स्वस्तातमध्ये भेटू लागल्या तर तिथल्या लोकलच्या त्या अमेरिकेच्या ज्या कंपन्या आहेत त्या लॉसमध्ये चालल्या गेलेल्या आहे। तर मग ह्या कारणावरून बा मग टॅरिफ या सरकारने चार्जेस लावलेले आहेत। आता टॅरिफ जर समजून घ्यायचं जर झालं कधी समजा एक शाळा आहे आणि एक शाळा आहे त्या शाळेच्या बाहेर एक दुकान आहे आणि तिथलं आणि पुन्हा डबल एक दुसरं दुकान एक कॅन्टीन समजा शाळेमध्ये असते। जर जी वस्तू 5 रुपयाची वस्तू समजा ते कॅन्टीनवाला जर विकत असेल तर ते शाळेचा फायदा काय होईल, कारण शाळेला पण त्या कॅन्टीनकडून काही नफा मिळवायचा असेल तर तिच्यावरती काही चार्जेस लावले जातात। मग साहजिक आहे कारण कॅन्टीनवाला विकणारा बी तो चार्जेस घेईन आणि शाळेवाले पण चार्जेस म्हणून ती एक 5 रुपयाची वस्तू ती साहजिक 8 ते 9 रुपयाला जाणार कारण तिच्यावर 2 चार्जेस लागू लागलेले। ह्याच पद्धतीनुसार सेम हेच एक उदाहरण टॅरिफ असा आहे। समजा एक फोन जर आपण अमेरिकामध्ये जर एक फोन 50,000ला जर आयफोन तयार होत असेल ज्यावेळेस ते सामान त्याच्यावेळेस 100% टॅरिफ जर लावला गेला तर तो भारतामध्ये जर आणायचा म्हटलं तर त्याची 1 लाख रुपये किंमत आहे। ह्या पद्धतीनुसार तिथलं सरकारने ट्रम्प या सरकारने टॅरिफ हा मुद्दा टॅरिफ हे लागू केलं। हा ॲक्ट जे झालेला आहे तो 1930 ह्या साली प्रसिद्ध करण्यात आलेला त्याला स्मार्ट हॉट टॅरिफ ॲक्ट असे म्हणून सुद्धा हे आपल्याला ओळखण्यात आलेलं होतं। ज्याप्रमाणे भारत चीन युरोप हे देश तर मग याच्या पद्धतीनुसार ह्या देशांची प्रगती कुठंतरी थांबवलं जाईल कारण जो माल तयार व्हायचा आहे तो जास्त प्रमाणात आपण कारण जर वस्तू विकल्या गेली तरच आपण तो माल तयार करू आणि जर आपण समजा जर म्हटलं कधी तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात अमेरिकेला काय निर्यात करतो वस्तू तर मग हे कुठंतरी बा मग हे ट्रम्प सरकारला वाटावं की आपल्या देशातले जे अमेरिका जे महासत्ता आहे तर बा मग ह्या देशामध्येच आपण निर्माण केलेली वस्तू आपलेच लोक स्वस्तामध्ये घ्यावा म्हणून बाहेरचे लोक येऊन इथं राज्य गाजवणे ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारतावर येऊन राज्य गाजवले त्या पद्धतीने आता बी तेच आहे। फक्त मग त्याच्याकरता ट्रम्प सरकारने हे जे मुद्दे हे टॅरिफ हा जो ॲक्ट हा लागू करून दिलेला आहे।
माझ्याकडून जेवढा हा मुद्दा समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. मला वाटतं माझ्या प्रेक्षकांना तारीख हा चांगल्या प्रकारे समजण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने याच्यानंतर मी जे मी व्हिडिओ बनवायचे की बा एक नॉलेज व्यतिरिक्त करंट अफेअरमध्ये काय चालू आहे काय नाही, तर ह्या सर्व गोष्टीचा मी प्रयत्न करत राहील. आणि त्याच पद्धतीनुसार इथंच आजचा माझा हा व्हिडिओ समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.